लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा, तेरणा, तावरजा आणि तिरू या नद्यांनी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान जे आहे ते केलेलं आहे। आपण पाहिलं तर लाखो हेक्टर जमिनीवर पिकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेली आहेत। जळकोट तालुक्यातल्या तिरुका गावामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर तिरू नदीच्या पुरामुळे आजूबाजूची जी शेती आहे ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे। पिकं तर वाहून गेलेलीच आहेत, मात्र शेतामधली माती सुद्धा वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की ही शेती दुरुस्त कशी करायची, कारण दुरुस्त करण्यासाठी देखील मोठा खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना झेलावा लागणार आहे। शेतामध्ये आता दगड, माती आणि गोटे आलेले आहेत, त्यामुळे एक पद्धतीने ही शेती जी आहे ती पूर्णपणे नापीक झालेली आहे। पुढचे 2 वर्ष तरी ही शेती दुरुस्त केल्याशिवाय त्यामध्ये पेरता येणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आपण जर पाहिलं तर इथे तूर आणि सोयाबीनची शेती केली जात होती, मात्र आता ही स्थिती आहे की याच्यामध्ये आता कसल्याच प्रकारे पेरणी करता येत नाही। त्यामुळे शेतकरी या भागातले जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। सरकारनं हे अश्रू जे आहेत याची किंमत लक्षात घ्यावी आणि तातडीनं मदत करावी, अशा प्रकारची मागणी तिरुका भागातले शेतकरी करतायत। मला सांगा ताई, तुमची ही शेती होती, काय पेरलं होतं, किती त्याला लागवडीसाठी खर्च आला होता, सरकारकडे तुमची काय मागणी आहे, काय अवस्था झाली आहे तुमची? आता सरकारने किती भी दिले तर पूर्ण बघा, एकरी ₹1,00,000 दिले तर पूर्ण आम्हाला हे नीट कराय पूर्ण ₹1,00,000-1,50,000 एक एकरला अशी 8-10 एकर जमीन गेली पाण्यात। नदीच्या कडची सगळी जमीन आमचीच आहे। 10 एकर जमीनचा पट्टाचा आता असलंच कंडिशन आहे। आता हे दुरुस्त करायला किती दिवस लागतील, किती पैसे? आता हिला दुरुस्तच होईना, हिने बेगी दुरुस्त होती काही ना काय वरीस लागते की 2 वर्ष लागते की हिला नीट करायला। एवढे धोंडे काढणं होते का शेतकऱ्याच्या वावरातले? मोठा फटका जो आहे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मांजरा बरोबरच तेरणा आणि तिरू नदीनं दिलेला आहे। आणि त्यामुळं आपण जर पाहिलं तर फळबाग होती तुमची। आमची फळबाग 5 वर्षापासून आंबे लावलेले होते, 700 झाड लावलेले आहे। मध्ये सोयाबीन होतं, पूर्ण साफ होऊन गेलेलं आहे। आता तर का उपासमारीची वेळ आम्हाला आलेली आहे, तर कसं करा आम्हाला सुधारणा गेली साहेब। बघितलं तर डोळ्याटी पाणी व्हावं लागले, लेकरं कसं जगू आम्ही, ही आम्हाला प्रश्न पडलेला आहे। पूर्ण फळबाग सारखं वरून पाणी व्हावं लागले आता फळबागामध्ये आणि सोयाबीनमध्ये। तूर तर वाळूनच गेली, सोयाबीन गेलं पूर्ण फुटून गेलं आणि आंबे सुद्धा लांब पडल्या साहेब। पूर्ण सत्यानाश होऊन गेलेला आहे शेतात, तर आम्हाला तर नुकसान भरपाई कसं करा हे तुम्ही विचार करून सांगा। अत्यंत वाईट परिस्थिती आहे। आता खरं तर रिपोर्टिंग करताना देखील आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, अशा प्रकारची अवस्था आहे। शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना संसाराचा गाडा ओढायला देखील आता त्यांच्याकडे पैसे नाहीत। सरकारनं कितीही मदत दिली तरी शेतकरी पुन्हा मोठ्या ताकदीनं उभा राहील याची शाश्वती राहिलेली नाही। मला सांगा पांडे साहेब, तुमची काय अवस्था झाली आहे? साहेब, आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला एकदा पूर पडला होता ऑगस्टमध्ये, परत आता सप्टेंबरमध्ये पूर्ण नदीकाठचं असं इतकं नुकसान झालं शेतकऱ्याचं की सरकारनं एकरी 2 लाख नाही 10 लाख बी दिलं तर आमची जमीन भरून येणार, इतकं भयानक नुकसान आहे की आम्हाला म्हणजे तुम्हाला सरकार कुठं 87 रुपये गुंठ्याला देतो मस्त डिक्लेअर केले, एका गुंठ्याला 87 रुपयाने काय होणार? आमचं दिवाळी, दसरा, आमचे लेकरं शिक्षण, किती वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची। ही तरुण शेतकऱ्यांची अवस्था आहे। जे शेतकरी म्हणजे शिक्षण सोडून, मोठा व्यवसाय सोडून शेतीकडे वळले, त्यांची ही अवस्था झालेली आहे। एकूण जर लक्षात घेतलं तर सरकारनं या परिस्थितीवर गंभीर व्हायला हवं आणि तातडीनं मदत जी आहे, भरीव मदत, मोठी मदत, जे मोठे मोठे शब्द आहेत या सगळ्यांचा अभ्यास करून तातडीनं म्हणजे 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना जर मदत दिली तर शेतकरी कुठेतरी उभा राहायला मदत होईल, अशा प्रकारचं चित्र आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।